तुम्हाला तहान लागली आहे? फक्त पाणीच तुमची तहान का भागवू शकते? कधी विचार केलाय? चला तर मग याचं उत्तर जाणून घेऊया. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, रसोहम अपसि कौन्तेय प्रभास्मी शशी सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषम नृषु. याचा अर्थ आहे, हे कुंतीपुत्र, मी पाण्यातील चव आणि सूर्य आणि चंद्राचे तेज आहे. वैदिक मंत्रांमधील ओम हा पवित्र अक्षर मी आहे. मी आकाशातील ध्वनी आहे आणि माणसांमध्ये क्षमता मी आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पाणी प्याल, पाणी बघाल किंवा पाण्याला स्पर्श कराल, तेव्हा श्रीकृष्णांचे स्मरण नक्की करा. श्रीकृष्णांचे स्मरण नेहमी करत राहा आणि त्यांना कधीही विसरू नका. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि आनंदी राहा. ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.